समजा तुम्ही तुमच्या मुलीचं अतिशय थाटामाट्यात लग्न लावून दिलंय. राज्याचे मुख्यमंत्री आलेत, बडे नेते आलेत, हजारो लोक त्या विवाहाला उपस्थित आहेत. सगळं काही अगदी खऱ्या स्वप्नासारखं पार पडलंय. पण पण लग्नानंतर काहीतरी वेगळंच घडतं, बरोबर? हो, अगदी तेच. लग्नानंतर आठवडाभरातच ना, अचानक एक अवघ्या 3-4 सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल होते. त्यात तुमची मुलगी अत्यंत नैसर्गिक भावनेतून तुमच्यासमोर उभी राहून रडताना दिसतेय. आणि रातोरात तो 3 सेकंदांचा व्हिडिओ तुमच्या त्या भव्य सोहळ्याची जागा घेतो. बापरे, हे खूपच भयानक आहे. हो ना, इंटरनेटवरचे हजारो अनोळखी लोक तुमच्या मुलीच्या त्या एका अश्रूचा अर्थ काढायला सुरुवात करतात आणि थेट तुमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर, चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. म्हणजे विचार करा, हे एखाद्या बापासाठी किती अस्वस्थ करणारं असू शकतं. हे केवळ भयानक नाहीये. मुळात हे आजच्या आपल्या डिजिटल वास्तवाचं एक अतिशय विदारक चित्र आहे. म्हणजे बघा ना, एका सेकंदात एखाद्याच्या खासगी आयुष्याला चव्हाट्यावर आणून त्याचा तमाशा कसा बनवला जातो हे यातून स्पष्ट दिसतं. अगदी 100% बरोबर. आणि म्हणूनच आजची आपली ही स्रोतांवर आधारित सखोल चर्चा खूप महत्वाची आहे. आज आपण एका अशाच घटनेच्या मुळाशी जाणार आहोत, जिने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. नक्कीच, आणि विषय पण तितकाच संवेदनशील आहे. हो, विषय आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या विवाह सोहळ्यानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेला तो प्रचंड मोठा वाद. आज आपण किसान हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असलेल्या एका सविस्तर विश्लेषणाच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत. एका साध्या कौटुंबिक आणि भावनिक क्षणातून अफवांचं पीक कसं आलं, एका संतप्त बापाने यावर काय आणि का प्रतिक्रिया दिली, आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी आणि पडद्यामागचं सत्य यात जो फरक असतो ना, तो आजच्या प्रेक्षकांच्या मानसिकतेबद्दल आपल्याला काय सांगतो, हे आपण उलगडून बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर या स्रोतामध्ये एक अतिशय रंजक आणि महत्वाची बाजू मांडली आहे. हा विषय केवळ एका कीर्तनकाराच्या कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही. बरोबर, तो खूप व्यापक आहे. हो, तो त्या पलीकडे जातो. माहितीच्या या महापुरात, जिथे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झालाय, तिथे माणसाची सारासार विचार करण्याची क्षमता कशी कमी होत चालली आहे याचा हा एक उत्तम केस स्टडी आहे. खरंच. आपण कशा प्रकारे एका आभासी जगात जगत आहोत आणि खऱ्या मानवी भावनांना कसे हरवून बसलो आहोत हे यातून अगदी प्रकर्षाने समोर येतं. आणि या सगळ्या आभासाची सुरुवात होते ती 3 मेच्या त्या भव्य विवाह सोहळ्यापासून. आपण तिथेच जाऊया. स्रोताने दिलेल्या माहितीनुसार 3 मे रोजी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न अत्यंत थाटामाटात पार पडले. हा काही साधासुधा सोहळा नव्हता मुळात. अजिबात नाही. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्री, दिग्गज मंडळी या लग्नाला उपस्थित होते. आता कसं आहे, जेव्हा इतकी मोठी माणसे येतात तेव्हा साहजिकच लोकांच्या अपेक्षा आणि उत्सुकता एका वेगळ्याच उंचीवर पोचलेली असते. हो ना, लोकांचे डोळे विस्फारतात. अगदी. मला इथे एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. एखाद्या मोठ्या चित्रपटाचं कथानक सोडून लोक जसे फक्त त्या चित्रपटाचं बजेटची आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनची चर्चा करतात ना, तसंच या लग्नाचं झालं. खूपच अचूक रूपक दिलत तुम्ही. हो, कारण काही न्यूज चॅनल्सनी आणि सोशल मीडिया पेजेसनी थेट जावयाच्या संपत्तीचे आकडे सांगायला सुरुवात केली. जावयाचा व्यवसाय काय आहे, त्यांच्याकडे किती आलिशान गाड्या आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती तब्बल 700 कोटींच्या घरात असल्याचा एक प्रचंड मोठा आकडा लोकांसमोर फेकण्यात आला. 700 कोटी? बापरे, हा आकडाच इतका मोठा आहे की लोक भारावून जाणारच. हो ना. हे ऐकून साहजिकच सगळ्यांनी गृहीत धरलं की आता मुलीचा संसार म्हणजे अगदी स्वर्गासारखा सुखाचा होणार. पण मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा एखाद्या कुटुंबाची संपत्ती अशा 700 कोटींसारख्या अवाढ्य आकड्यांमध्ये मोजली जाते, तेव्हा समाज त्यांच्याकडून आनंदाच्या काही अवास्तव अपेक्षा का ठेवू लागतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण मानवी मानसशास्त्रात दडलेलं आहे. समाज अनेकदा पैशाला आणि भव्यतेला सुखाचा एकमेव निकष मानतो. म्हणजे पैसा आहे तर दुःख असूच शकत नाही, असा समज. अगदी तसंच. आपल्याकडे असा समज दृढ झालाय की जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर तुमच्या आयुष्यात अडचणी असूच शकत नाहीत. आणि जेव्हा इंदुरीकर महाराजांसारखी एखादी व्यक्ती जी सार्वजनिक जीवनात आधीच मोठी आहे, त्यांच्या आयुष्यातील एखादी घटना घडते, तेव्हा ती केवळ एक कौटुंबिक घटना राहत नाही. ती एक प्रकारची पब्लिक प्रॉपर्टी होते, होय ना? हो,
लोक त्यांच्या खाजगी आयुष्याचं नकळतपणे एका पब्लिक इव्हेंटमध्ये रूपांतर करतात. आणि हा जो 700 कोटींचा आकडा तुम्ही सांगितलात, तो लोकांच्या मनात केवळ कुतूहल निर्माण करत नाही, तर तो असूयेचा म्हणजे एका प्रकारच्या मत्सराचा केंद्रबिंदू बनतो. म्हणजे लोकांना कुठेतरी जळफळाट होत असतो. नक्कीच. समाजाला अशा परफेक्ट वाटणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काहीतरी त्रुटी शोधण्यात एक विचित्र आनंद मिळतो. या भव्यतेच्या पडद्यामागे नक्कीच काहीतरी काळुंबेरं लपलेलं असावा, ही मानवी प्रवृत्ती आजच्या सोशल मीडियाने अधिकच तीव्र केली आहे. आणि याच प्रवृत्तीमुळे ना एक अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली. सर्व काही भव्य आणि सुरळीत चालू असतानाच अचानक एक अशी घटना घडते जिने या परफेक्ट चित्राला तडा जातो आणि अफवांना उधाण येतं. ती सासरच्या भेटीची घटना ना, जिचा या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने उल्लेख आहे. हो, तीच घटना. स्रोतानुसार लग्नानंतर काही दिवसांनी महाराज पहिल्यांदाच आपल्या मुलीच्या सासरी म्हणजे जावयाच्या घरी गेले. गावात आणि सासरी त्यांचं अतिशय जंगी स्वागत करण्यात आलं. बरं. सगळं काही आनंदात सुरू होतं. महाराज त्यांच्या नेहमीच्या गंभीर आणि शांत चेहऱ्याने मुलीच्या खोलीत गेले. आणि तिथे काय झालं तर आपल्या वडिलांना समोर पाहताच ज्ञानेश्वरी उभी राहिली आणि तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. ही तर एक अत्यंत नैसर्गिक आणि भावनिक घटना आहे. अगदीच. पण या छोट्याशा व्हिडिओ क्लिपवरून सोशल मीडियावर लोकांनी वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केली. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून खरंच संताप येतो. लग्न होऊन थोडेच दिवस झालेत आणि मुलीच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे असं लोक म्हणू लागले. बापरे, म्हणजे लोकांची विचार करण्याची पातळी किती खाली जाऊ शकते. हो ना. काही जणांतर म्हणाले की 700 कोटींचा बंगला आणि गाड्यांमागे नक्कीच काहीतरी काळोबेर आहे. सासू-ससुरवास किंवा सासू-सुनेचे वाद असल्याचा निष्कर्ष लोकांनी स्वतःच काढून घेतला. मला इथे हा प्रकार एखाद्या कोड्याच्या एका तुकड्यासारखा वाटतो. म्हणजे कसं? म्हणजे एखाद्या मोठ्या कोड्याचा फक्त एक तुकडा हातात घेऊन लोक संपूर्ण चित्राचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते. मला इथे एक ठाम प्रतिवाद करावासा वाटतो. हो, सांगा ना. लग्न होऊन सासरी गेलेली कोणतीही भारतीय मुलगी जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या वडिलांना भेटते तेव्हा तिला रडू कोसळणं ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक भावना आहे ना. मग लोकांनी यात लगेच सासरवासाचा किंवा काळंबेरं असल्याचा अँगल का शोधला? इथेच तर आपण सोशल मीडियाच्या अल्गोरिथमची आणि मानवी मानसिकतेची एक अतिशय कडड बाजू पाहतो. हे असं आहे की तुम्ही एका भव्य चित्राकडे बघत आहात, पण ते चित्र तुम्ही एका अतिशय अरुंद नळीतून बघत आहात. त्यातून तुम्हाला फक्त चित्रातला एक छोटासा काळा डाग दिसतो आणि तुम्ही स्वतःची समजूत घालता की संपूर्ण चित्रच काळं आहे. यामागे एक विशिष्ट मानसशास्त्र काम करतं, ज्याला आपण नेगेटिव्हिटी बायस म्हणतो. म्हणजे नकारात्मकतेकडे जास्त ओढ. अगदी. साध्या आणि सकारात्मक भावनांपेक्षा नकारात्मकता आणि गॉसिप हे साध्या माणसाच्या मेंदूला अधिक आकर्षित करतात आणि ते वेगाने पसरतात. एका लहानशा व्हिडिओ क्लिपमध्ये लोकांना स्वतःच्या पूर्वग्रह दूषित विचारांचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. म्हणजे जे त्यांच्या डोक्यात आधीच शिजत असतं तेच ते त्या व्हिडिओत शोधतात. बरोबर. आणि कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्याच्या खाजगी आयुष्याचा तमाशा बनवणे हे सोशल मीडियावरील टीकाकारांचे आजकाल एक हत्यारच बनले आहे. एका साध्या अश्रूला सासरवासाचा रंग देणं हे एका कुटुंबावरचा अन्याय तर आहेच, पण ती आपल्या डिजिटल मानसिकतेची मोठी शोकांतिका आहे. खरंच हे ऐकायला खूपच अस्वस्थ करणार आहे. आणि ह्या निराधार अफवा आणि टीका जेव्हा एका पित्याच्या कानावर पडल्या तेव्हा त्या पित्याने दिलेली प्रतिक्रिया ही केवळ एका कीर्तनकाराची नव्हती तर एका संतप्त बापाची होती. तो संताप अत्यंत स्वाभाविक होता मी म्हणेन. हो. मुलीच्या संसाराबद्दल आणि लग्नाच्या खर्चाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा ऐकून महाराज भयंकर तापले. एका महिन्यातच त्यांनी या संपूर्ण विषयावर पूर्णविराम लावला. कोणत्याही बापाप्रमाणे त्यांनी आपल्या मुलीच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेतला नाही. त्यांनी सडेतोड उत्तर दिलं असणार. हे नुसतं एवढंच नाही तर लग्नातील प्रचंड खर्चाबद्दल स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की हा खर्च त्यांनी स्वतः केलेला नसून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या भक्त मंडळींनी केला आहे. एका पित्याप्रमाणे त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. महाराजांची ही भूमिका खूपच आक्रमक होती. हो ना. इथे मला ढाल आणि तलवारीचं रूपक आठवतं. एरवी समाजाला कीर्तनातून शांततेचा आणि नीतिमत्तेचा उपदेश करणारे महाराज स्वतःच्या मुलीवर वेळ येताच हातात तलवार घेतल्यासारखे आक्रमक झाले. हे खूपच लक्षवेधी आहे. मला तुम्हाला विचारायचंय की जेव्हा महाराज या विषयावर शांतपणे स्पष्टीकरण न देता थेट टीकाकारांवर हल्ला करतात आणि विषय संपवतात तेव्हा त्यातून सार्वजनिक व्यक्तींच्या खासगी आयुष्याच्या सीमारेषेबद्दल आपल्याला काय संदेश मिळतो? यातून अत्यंत स्पष्ट संदेश मिळतो की इथे मुद्दा ज्ञानेश्वरीच्या संसाराचा राहिलाच नव्हता. तो मुद्दा होता महाराजांवर जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या वैयक्तिक हल्ल्यांचा. महाराजांनी टीकाकारांना दिलेलं उत्तर
हे त्यांच्या आक्रमक शैलीचं दर्शन घडवतं. समाजाला हे दाखवून देणं गरजेचं होतं की व्यक्ती सार्वजनिक जीवनात असली तरी बाप म्हणून असलेल्या भावना आणि कुटुंबाचं रक्षण करण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही. म्हणजे सार्वजनिक व्यक्ती असली तरी ते शेवटी एक माणूस आहेत, एक कुटुंब प्रमुख आहेत. नक्कीच. लोक अनेकदा अतिउत्साहात ही सीमारेषा पुसून टाकतात. महाराजांचा तो संताप म्हणजे ती पुसट झालेली रेषा पुन्हा एकदा ठळकपणे आखण्याचा प्रयत्न होता. त्यांनी दाखवून दिलं की त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाच नाही. खूपच अचूक विश्लेषण आहे हे. महाराजांनी त्यांचा विषय तिथेच संपवला. पण या संपूर्ण प्रकरणातून एकंदर समाजासाठी आणि माहितीचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्त्वाचे धडे मिळतात जे या व्हिडिओ स्रोतामध्ये स्पष्ट केले आहेत. हो, आणि हे धडे आजच्या काळात खूप गरजेचे आहेत. होय, याला आपण डिजिटल नैतिकता म्हणू शकतो. जेव्हा एखादा मोठा सोहळा होतो तेव्हा लोक फक्त वरवरचा खर्च आणि चमकधमक बघतात, त्यामागच्या भावना समजून घेत नाहीत. या स्रोताच्या आधारे आपण एक सुजाण नागरिक म्हणून 3 गोष्टी पाळायला हव्यात. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर एखाद्याच्या खाजगी आयुष्याची बातमी पाहिल्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. दुसरी म्हणजे ती बातमी पुढे शेअर करून किंवा त्यावर नकारात्मक कमेंट करून त्या अफवेला खतपाणी घालायचं नाही. आणि तिसरी, अशा संवेदनशील विषयांवर नेहमी अधिकृत आणि खात्रीशीर स्पष्टीकरणाची वाट पाहायची. हे नियम ऐकायला सोपे वाटतात, पण लोक ते पाळत नाहीत. बरोबर. मला हे सगळं एखाद्या वणव्यासारखं वाटतं. अफवा पुढे पाठवणे म्हणजे आग कोणी आणि का लावली हे माहीत नसताना त्यात आणखी तेल ओतण्यासारखं आहे. वणवा, अगदी अचूक शब्द वापरलात तुम्ही. मला एक प्रश्न पडतो. सोशल मीडियावर आपण केवळ एका क्लिकवर एखाद्याच्या आयुष्याची चर्चा करतो, पण आपण हे विसरतो का की त्या स्क्रीनच्या मागे एक जिवंत माणूस आणि एक कुटुंब आहे ज्यांच्या भावना दुखावू शकतात? दुर्दैवाने हो, आपण हे पूर्णपणे विसरून जातो. माहितीच्या या महापुरात क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार किती आवश्यक आहे हे यातून सिद्ध होतं. म्हणजे लोकांनी स्वतःचा मेंदू चालवणं गरजेचं आहे. अगदी. जेव्हा आपण अशा अफवांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने एका निरोगी डिजिटल समाजाची निर्मिती होते. कोणत्याही कुटुंबाच्या सुखात विष कालवण्याचा अधिकार सोशल मीडियावरील कोणालाही नसतो, हा व्यापक दृष्टिकोन आपण अंगीकारायला हवा. नक्कीच. ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तर मग आता आपण या चर्चेच्या समारोपाकडे येऊया. 3 मेच्या त्या भव्य लग्नापासून ते 700 कोटींच्या संपत्तीच्या अफवांपर्यंत जातो प्रवास आपण पाहिला. हो. त्यानंतर एका बापाच्या आणि मुलीच्या भेटीतील अश्रूंचा झालेला विपर्यास आणि शेवटी महाराजांनी टीकाकारांना दिलेलं सडेतोड उत्तर, या सर्व गोष्टींचा आपण अत्यंत सविस्तर आढावा घेतला. या सर्व प्रवासातून आपल्याला स्वतःच्या वागणुकीचा आरसा बघायला मिळालाय. अगदी खरंय. आणि चर्चेच्या शेवटी मला एक असा विचार मांडावासा वाटतो जो स्रोताच्या पलीकडे जातो पण त्याच्याशी जोडलेला आहे. नक्कीच, सांगा ना. जर आजचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि समाज माध्यमे आपल्याला एखाद्याच्या आनंदाच्या क्षणातही, जसे की एका बाप लेकीच्या भेटीतही, दुःख, कपट किंवा काळंबेरं शोधायला प्रवृत्त करत असतील, तर हे तंत्रज्ञान माणसांना खरोखरच एकमेकाशी जोडत आहे की नकळतपणे आपल्यातील उरलीसुरली माणुसकी आणि सहानुभूती हिरावून घेत आहे? हां, खरोखरच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. हो, हा विचार प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह.